संतांची भूमी महाराष्ट्र, महाराष्ट्रातील मराठवाड्याची जननी गोदावरी आणि या पवित्र गोदाकाठी वसलेले पावन शहर म्हणजेच गंगाखेड। आणि याच गंगाखेडच्या दक्षिणेस डोंगर माथ्यावर असलेले महर्षी याज्ञवल्क्य संस्कृत विद्या प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानच्या या पावन परिसरातील काही घडामोडींचा आढावा आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत। तर चला बघूया काय आहे महर्षी याज्ञवल्क्य संस्कृत विद्या प्रतिष्ठान। अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवामृत्विजं होतारं रत्नधातमम्। कुठे तुझा जन्म झाला, कुठे तुझे मूळ, पिढ्या पिढ्या वाहणाऱ्या नदीचे तू जळ। पसरला वट वृक्ष निबिड नात्यांचा, एक पान घेऊ पाहे शोध अस्तित्वाचा। हे महर्षी याज्ञवल्क्य वेद विद्यापीठ संस्कृत विद्यापीठ गंगाखेड मराठवाडा परभणी जिल्ह्यामध्ये आहे। यज्ञेश्वर शिलुकर महाराज यांचं एक तेही इथं विद्यापीठ चालवतात। इथे एकूण 52 ते 60च्या दरम्यान मुलं वेदाचं अध्ययन करण्यासाठी निवासी राहतात। चारही वेदांच्या अंगाना इथं ते शिकवलं जातं। वेद ही अशी गोष्ट आहे की ती विज्ञानालासुद्धा वेदातून शिकावं लागतं। विज्ञानापेक्षा पुढे जाऊन काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या वेदामध्ये मिळतात आणि हे हिंदू संस्कृतीचं एक आपण पाया म्हणलं तरी चालतं। आणि हिंदू धर्म हा वेदावर टिकून आहे आणि वेदाचा अभ्यास आणि अध्ययन आता लोप पावत चालले आणि ती संस्कृती टिकावी यासाठी हे शिलुकर परिवार मागच्या 3 पिढ्यांपासून त्याचा मुलांना त्याच्यामध्ये अध्ययनासाठी मदत करत आहे आणि त्यांच्या अध्ययनाची व्यवस्था करत आहे। या वेद पाठशाळेमध्ये जवळपास 15 ते 20 जणांचा स्टाफ आहे। इथे अनेक असे कुटुंब आहेत की ज्यांना आधार नाही, अशा लोकांना इथे आधार दिला जातो। की काही असे वृद्ध आहेत की ज्यांना घरामधून सहकार्य मिळत नाही किंवा घरात त्यांना सांभाळलं जात नाही, तर इथं मनोभावे त्यांना सांभाळलं जातं, त्यांची सेवा केली जाते आणि त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जातं। आणि जीवनाचा उत्तरार्ध कसा जगावा आणि पूर्वार्धामध्ये काय चुकलं आहे आपलं ह्याची जाणीव कशी व्हावी ह्या दृष्टिकोनातून इथं रोज सकाळ ते सायंकाळपर्यंत हवनं असतात, संस्कृत मंत्रपठण असतं आणि त्यासोबतच वेगवेगळ्या लोकांकडून मार्गदर्शन केलं जातं। आता हा उठाठेव का बरं, तर त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की हिंदू संस्कृतीचा जो बेस आहे ते हे 4 वेद आहेत आणि ह्या 4 वेदाला सध्या प्रत्येक ठिकाणी आणि आजही आपण पाहिलं की कॅम्प्युटरनं संस्कृत भाषेला मान्यता दिली आहे। तसंच ही वेदाची भाषा ही संस्कृत भाषा आहे आणि ही भाषा आणि ह्या संस्कृत भाषेतले असलेले वेद हे सर्वांना मुखोद्गत व्हावेत आणि त्याच्यातून लोकांना वेदामध्ये नेमकं काय दडलं आहे ह्याची सर्वत्र त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि प्रत्येकाला त्यातून माहिती व्हावी आणि त्यानुसारच आपल्या हिंदू धर्मामध्ये वेदाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळं हिंदू धर्माचं जतन आणि प्रचार आणि प्रसार कसा व्हावा ह्या दृष्टिकोनातून ह्यांनी शिलुकर परिवाराने हे उचललेलं इंद्रधनुष्य आहे। आणि मला असं वाटतं की हे कार्य फार अनन्यसाधारण असं कार्य आहे आणि या कार्यासाठी आपण त्यांच्यासोबत राहणं
म्हणजे हे आपलं भाग्य मी समजतो की मला त्यांच्यासोबत इथे येऊन त्यांच्यासोबत मला थोडीफार सेवा करायला भेटते, परिश्रम करायला मिळतात आणि त्याच्यातून जो हिंदू धर्मासाठी आपण जे देणार आहोत किंवा हिंदू धर्माला त्याच्यातून जे काही फायदा होणार आहे तो पूर्ण सृष्टीला होणार आहे, पूर्ण जगाला होणार आहे, राष्ट्राला पण होणार आहे आणि महाराष्ट्राला तर निश्चितच होणार आहे। त्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड या ठिकाणी ही आहे आणि ही जी समाधी आहे ही रंगनाथ कृष्ण दीक्षित शेलुकर महाराज की ज्यांनी 13 महिन्याचा यज्ञ याच भूमीवर, की जो यज्ञ याआधी महाभारतामध्ये झाला होता आणि त्यानंतर ते इथेच घडला आणि आता इथे सध्या बांधकाम चालू आहे। त्याचं कारण आहे की इथे अनेक भाविक येतात, मुक्कामाला असतात, त्यांची व्यवस्था व्हावी, त्यांना व्यवस्थित त्यांची व्यवस्था करून त्यांना राहण्याची सोय चांगली व्हावी। तसेच इथे जे मुलं राहतात हे फार गरीब कुटुंबातले असतात आणि त्यांना इथे शिक्षण घेत असताना कोणती अडचण येऊ नये त्यासोबतच इथे वेदाच्या शिक्षणासोबतच ह्या मुलांना शालेय शिक्षण पण दिलं जातं आणि त्याच्यासोबत त्यांची व्यवस्था पण केली जाते की त्यांनी शालेय शिक्षण कसं घ्यायचं। त्यासोबतच त्यांची जेवणाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था, त्यासोबतच त्यांना जे काही लागतं जसं आई वडील किंवा पालक प्रत्येक विद्यार्थ्याचे म्हणा किंवा मुलांचे इथे जे काही शिकायला असतात मुलं त्यांचे आईवडील जशी काळजी घेतात तसेच गुरुमाऊली म्हणजे यज्ञेश्वरजी शेलुकर महाराज स्वतः जातीनं प्रत्येकाकडे लक्ष देऊन प्रत्येकाच्या अभ्यासातली प्रगती पाहून त्यांना वेळोवेळी व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना समजून सांगतात। तर महत्त्वाचं हे सांगायचं आहे की आपल्या मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये हे गंगाखेड हे पण संतांची भूमी आहे। इथे संत जनाबाईचा जन्म झालेला आहे आणि अशा ठिकाणी अशा गोदाकाठी ह्या महाराजांचं ही वेदपाठशाळा आहे। तर निश्चितच इथून फार मोठं असा उत्कर्ष करणारे विद्यार्थी पुढे निर्माण होणार आहेत आणि ते हिंदू धर्मासाठी गौरवाची गोष्ट असणार आहे। यज्ञेश्वर रंगनाथ शेलुकर दीक्षित गवामन सत्र सोमयाजी रंगनाथ कृष्ण शेलुकर यांचा लहान मुलगा, ते माझे वडील। माझ्या आजोबांनी सोमयाजी दीक्षित श्रीकृष्ण महाराज शेलुकर यांनी सद्गुरूंच्या आज्ञेनुसार पंचकुंडी अग्निहोत्र घेऊन अग्निहोत्र व्रत जन्मभर चालवले, शेवटच्या श्वासापर्यंत चालवले। आमच्या वडिलांनी परमपूज्य रंगनाथ कृष्ण शेलुकर दादांनी माझ्या आजोबापासून प्रेरणा घेऊन पंचकुंडी अग्निहोत्र व्रत दीक्षा घेऊन आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कष्टाने चालवले। कधी आपल्या कुटुंबाकडं त्यांनी लक्ष दिलं नाही। यज्ञ सेवा करताना, सोमयाग सेवा करताना आपल्या मुलांबाळांकडे, आमच्याकडे कुणाकडेही दादांनी लक्ष दिलं नाही। अविरत यज्ञ सेवा करत राहिले, अग्निनारायणाची सेवा करत राहिले, सोमयाग करत राहिले। त्या काळामध्ये आमच्या वडिलांनी यज्ञ करायला सुरुवात केली। 1980-85ची गोष्ट आहे। भिक्षेमध्ये पैसा येत नव्हता, धान्य येत नव्हते। अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी गावगाव हिंडून, शहर हिंडून पैसा गोळा करून आपलं सोमयाग मालिका पूर्ण केली आमच्या वडिलांनी। 2 दिवस ह्या गावाला, 2 दिवस पुढच्या गावाला प्रवासाला पैसा नसायचा। जेवढा पैसा जवळ आहे तेवढेच प्रवास करायचे, जिथपर्यंत तिकीट काढायचे पैसे आहेत तेवढंच तिकीट काढून ते तिथं मुक्काम करून पुन्हा पैसे आले म्हणजे पुढच्या गावाला जात असत। असं गावगाव हिंडून त्यांनी दरषष्ठी पौर्णमासीष्ठी आपली कधीही चुकू दिली नाही, कधीही अग्निहोत्र व्रतामध्ये खंड पडू दिला नाही। कधी भिक्षा नाही मिळाली, अन्न नाही मिळालं तर ते पती पत्नी, आमचे आई वडील तसेच झोपून राहायचे, परंतु कुणापाशी हात पसरत नव्हते। अशा पद्धतीने त्यांनी आपलं अग्निहोत्र कर्म जीवन प्रवाह पूर्ण केला आणि बलाढ्य असा गवामयन सत्र सोमयाग परिपूर्ण केला।
कोणाचीही साथ नसताना केवळ भिक्षेच्या जोरावरती आमच्या वडिलांनी गवामयन सत्र सोमयाग परिपूर्ण केला. ते त्यांचं स्वप्न होतं, ते त्यांचं ध्येय होतं, उद्दिष्ट होतं. कोणालाही न विचारता, कोणालाही कसं होईल काय होईल अशी चिंता न करता मनोमन संकल्प करून तत्सत परमेश्वर असा संकल्प करून त्यांनी आपला गवामयन सत्र सोमयाग परिपूर्ण केला. जसं आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे, तर निसर्गाच्या आरोग्यासाठी याग फार महत्त्वाचा आहे. आणि हे यागाचं धनुष्य ह्या दीक्षित परिवारानं, शेलुकर परिवाराने आपल्या खांद्यावर उचलून धरलेलं आहे मागच्या 3 पिढ्यांपासून. तर या पिढ्या यांचं सततचं यज्ञेश्वर शास्त्री जे काम करत आहेत त्यांचे सतत भ्रमण असतं, सतत फिरत असतात. त्यासोबतच ही वेदपाठशाळा चालवायची जिम्मेदारी त्यांच्याकडे असते. त्यासोबत समाजाच्या हितासाठी, हिंदूच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी जे काही त्यांना करता येतं आणि जे काही त्यांना योग्य ते जेवढे इथं मुलं असतात, लहान बालक असतात, त्यांच्यासोबत सतत सातत्यानं त्यांच्या प्रवासामध्ये पण त्यांच्यासोबत असतात. त्यांचं लालन पालन ह्या सगळ्या गोष्टी ते फार प्रेमानं आईच्या मायेप्रमाणे ह्या मुलांना सांभाळून ते त्यांना घडवत असतात. यासोबतच हे सगळं कार्य करत असताना यासोबत आर्थिक, शारीरिक आणि मानसिक ह्या तिन्ही गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं असतं. ते हे करत असताना इथे त्यांचे लाखो शिष्य आहेत. प्रत्येक शिष्य आपल्या परीनं, आपल्या ऐपतीप्रमाणे तिथे सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतं. ज्यांना जमत नाही ते सुद्धा श्रमदान करून तिथे आपलं सहभाग नोंदवत असतात. आणि विशेष सांगायचं शेलुकर परिवाराबद्दलचं आहे, कारण मी गुरुमंत्र घेतलेला आहे दादांचा. आणि आता जे सध्या महाराज आहेत यज्ञेश्वरजी शेलुकर महाराज, ते यांच्यासोबत मी मागच्या 25 वर्षापासून आहे. आणि मला ह्यांचे कार्य करताना मी ह्यांना फार जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे एक जाणवतं की ह्यांची त्याच्या पाठीमागची जो उद्देश आणि हेतू म्हणतो आपण, तो फार स्पष्ट आणि सरळ आहे. दोन मोठे भाऊ यशवंत कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी आणि मी. तर माझ्या सद्भाग्यानं दादांचं अग्निहोत्र व्रत दादांनी मला दिलं आणि मी दादांच्या आज्ञेने ही पंचकोंडी अग्निहोत्र, दर्शपौर्णिमा षष्ठी, सायंप्रातर होम, वैश्वदेव ही अग्निसेवा आमच्या वडिलांच्या आज्ञेने करत आहे. 6 फेब्रुवारी 2003 साली दादांनी मला अग्निहोत्र दीक्षा दिली आणि अग्निहोत्र दीक्षा देतानाच सोमयाग केला. माझ्या हातून अग्निहोत्र दिल्या 6 दिवसाचा सोमयाग झाला, अग्निष्टोमयाग. तिथून माझ्या सोमयागाला सुरुवात झाली. दादां असताना अग्निष्टोम सोमयाग, चातुर्मास याग हे 2 यज्ञ माझ्या वडिलांनी माझ्याकडून परिपूर्ण केले. त्याच्यानंतर 36 दिवसाचा नक्षत्र सत्र याग मी सर्वांच्या सहकार्यानं केला. मी अग्निहोत्र व्रतामध्ये, भिक्षेमध्ये, या सगळ्यामध्ये मी नवीन होतो.
मला आत्मविश्वास नव्हता त्यावेळेला. 2003 साली अग्निहोत्र दीक्षा दिल्यानंतर आमच्या वडिलांचा स्वर्गवास झाला. सगळं काही हरपल्यासारखं झालं होतं. माझा आत्मविश्वास जागृत नव्हता. काय करायचं, कुठं करायचं, पैसे कुठून आणायचे, हे वेदविद्यालय कसं चालवायचं, यज्ञ कसा करायचा, अग्निहोत्र कसं चालवायचं, याचं काहीही प्रशिक्षण नव्हतं, कोणी सांगितलं नव्हतं. फक्त वडील जसं करत गेले तसं मी त्या क्षणाला वागत गेलो. वडिलांजवळ पैसे नसताना त्यांनी कुणाला मागितले नाहीत, मीही पैसे मागितले नाही कुणाला. जे कुणी हातात 10 रुपये देऊन 20 रुपये देऊन पाया पडून जात होते, त्या भिक्षेच्या पैशावरच माझे सोमयाग झाले आत्तापर्यंतचे. माझं हे वेदविद्यालय त्याच पैशावर चालू आहे आणि माझं लिंगार्चन सेवा ही हातात आलेल्या पैशावरच चालू आहे. हे अग्निहोत्र व्रत, ही लिंगार्चन सेवा, ईश्वराची सेवा हातात आलेल्या आयाचित वृत्तीनं आलेल्या पैशावर चालत आहे. कुणापाशी हात पसरायचं नाही, कुणाला बोलायचं नाही, पैसे मागायचे नाही. असं असताना लोक श्रद्धेनं येऊन 10, 20, 100 रुपये देतात. त्या पैशावरच माझं हे वेदविद्यालय, माझे सोमयाग आणि माझं लिंगार्चन ह्या गोष्टी चालू आहेत. दादांच्या नंतर अग्निष्टोम सोमयाग झाला, वाजपेय सोमयाग झाला. अशा पद्धतीनं आत्तापर्यंत परिपूर्ण 22 सोमयाग मी परिपूर्ण केले आहेत. अहीन मालिका पूर्ण झालेली आहे, द्वादश रात्र पूर्ण झालेला आहे आणि आता गवामयन सत्र सोमयागाची वाट आहे. या यज्ञाला जवळपास आजच्या तिथीला 20 कोटी रुपये लागतात. तेवढे माझ्याकडं नाहीत आणि शाश्वती नाही कुठून यायचे, पण आत्मविश्वास आहे की मी तो परिपूर्ण करू शकेल. का कोण जाणे, ईश्वर माझ्या पाठीशी आहेत. आपण सर्व दादांच्या रूपात, ईश्वराच्या रूपात माझ्या पाठीशी आहात, म्हणून आत्मविश्वास वाटतो की मी गवामन सत्र सोमयाग निश्चित पूर्ण करेन. या अग्निहोत्राबरोबरच या सोमयाग मालिकेबरोबरच दादा माझे वडील लिंगार्चन करत होते. दर श्रावण महिना लिंगार्चन करत होते. लिंगार्चनामध्ये शेतामधून, नदीच्या काठातून, गाळातून स्वच्छ काळी माती आणावी लागते. या काळ्या मातीनं आपल्या पाटावरती, बसायच्या लाकडी पाटावरती बारीक बारीक छोटे छोटे लिंग तयार करावे लागतात. आणि हे लिंग केलेले असे हे पाट आहेत. 1, 2, 4, 10, 20, 50, 60, 70, 80, 100, 120 पाट, लिंगार्चन झालेले 120 पाट आम्ही एकत्र ठेवून त्याची पूजा करतो. षोडशोपचार पूजा, संपूर्ण रुद्राचं ह्या गोष्टीला, ह्या लिंगाला अभिषेक असतो. आम्ही बेल मागवतो. विधीपूर्वक या बेलानं, फुलानं या लिंगाला अर्पण केलं जातं. बेल, फूल विधीपूर्वक, मंत्रपूर्वक या लिंगार्चनावर वाहिले जातात. शेवटी आरती होते, नैवेद्य होतो आणि जे कोण 5, 10, 2000, 5000 लोक आलेले असतील, या सर्वांना घेऊन लिंगार्चन पूजेचा प्रसाद संध्याकाळी भक्षण केला जातो.